नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे राहुल शिंदे टेक। तर मित्रांनो, महाडीबीटी संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा अपडेट या ठिकाणी आलेला आहे। तर ते अपडेट कोणतं आहे तर या व्हिडिओमधून आपण तेच जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचं अपडेट नेमकं काय आहे तर ते जाणून घेऊया। तर हे अपडेट लॉगिन संदर्भात आहे। तर या मित्रांनो, या पोर्टलवरती शेतकरी ID म्हणजेच फार्मर ID क्रमांक टाकूनच तुम्हाला या ठिकाणी लॉग इन करता येत होते, परंतु आता यामध्ये आधार आधारित लॉग इन हा पर्याय या ठिकाणी ॲड करण्यात आलेला आहे। परंतु हा पर्याय कोणासाठी आहे आणि याचा वापर कोण करू शकतो तर याची आता माहिती घेऊया। तर या ठिकाणी तुम्हाला आधार आधारित लॉग इनवरती क्लिक केल्याबरोबरच तुम्हाला या ठिकाणी आधार क्रमांक म्हणजेच UID प्रविष्ट करा अशा प्रकारे ऑप्शन म्हणजे तुम्हाला तिथं सांगितलं जाईल। परंतु त्याची महत्त्वाची सूचना, कृपया नोंद घ्यावी की आधार आधारित लॉग इन फक्त त्या शेतकऱ्यांसाठी लागू आहे ज्यांच्याकडे शेतकरी ID नाही आणि जे खालील नमूद केलेल्या योजनेच्या घटका अंतर्गत अर्ज करू इच्छितात किंवा कागदपत्रे अपलोड करू इच्छितात। म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी सोलार फेन्सिंग, कृषी यांत्रिकीकरण, ऊसतोड नियंत्रण, चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील शेतकरी आणि वन हक्क अधिनियम अंतर्गत जमीनधारक शेतकरी, म्हणजे सोलर फेन्सिंग, कृषी यांत्रिकीकरण, ऊसतोड नियंत्रण, चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील शेतकरी आणि वन हक्क अधिनियम अंतर्गत जमीनधारक शेतकरी हेच या ठिकाणी आधार क्रमांक म्हणजेच UIDचा वापर करून या ठिकाणी लॉग इन करू शकतात। तर दुसरं कोणालाही याचा या ठिकाणी वापर करता येणार नाही। तर मित्रांनो, अशा प्रकारचं हे एक महत्त्वाचं अपडेट होतं आणि अशाच अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ आल्यानंतर त्याचा अपडेट लगेच येत राहील। तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।